नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पांडेश्वर या गावामध्ये। या पांडेश्वर गावामध्ये एक पांडेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे एक महादेवाची पिंड आहे। खूप साधारण 4-5 फुटाची पिंड आहे आणि हे अतिशय सुंदर मंदिर आहे। म्हणजे आजतागत आम्ही अशा पद्धतीचं मंदिर बघितलेलं नाही आहे। आता सरांनी ते शोधून काढलं, त्यांनी सांगितलं की आपल्याला जायचं तिथं। तर आता मी आलो आणि अक्षरशः भारावून गेलो आहे। इथल्या ज्या मंदिराचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा जे काही शिल्पकला आहे ही खूप वेगळी आहे। त्याच्या खिडक्या वगैरे वेगळ्या पद्धतीच्या बनवलेल्या आहेत। आतमध्ये असंख्य देवळ्या आहेत, पण तिथं मूर्त्या नाही आहेत। पण आतमध्ये जी पिंड आहे ती बघण्यासारखी आहे आणि बाहेर काही देवळ्या आहेत, त्याच्यामध्ये 2-3 ठिकाणी मूर्त्या आहेत आणि आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे। आणि हे पुण्यापासून साधारण एक 60 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आणि आपण जर जेजुरीला आलो तर जेजुरीपासून हे एक 7-8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। जेजुरीमध्ये मोरगावचा फाटा आहे, तिथून डाव्या हाताला टर्न मारला की एक पूल लागतो, ब्रिज लागतो, फ्लाय ब्रिज। तर तिथून परत एक डाव्या हाताला टर्न घेऊन सरळ ह्या गावामध्ये तुम्ही पोचू शकता। हे एक शेवटचंच गाव आहे, ह्याच्या पुढे रस्ता नाही। आणि खूप असं गावाच्या आतमध्ये असल्यामुळे खूप लोक कमी येतात ह्याला, आणि हे खरंच मंदिर बघण्यासारखं आहे। आता मी तुम्हाला ह्या मंदिराचं सगळं परिसर, मंदिर कशा पद्धतीचं आहे आणि हे तुम्हाला आता आम्ही दाखवतो। मित्रांनो, आज आपण आलो आहोत पांडेश्वर मंदिर पाहण्यासाठी। हे मंदिर शिल्पसमृद्ध आणि प्रसन्नदायी आहे। आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव आणि महाभारतातील 5 पांडवांच्या वास्तव्य जेथे होते त्या गावाला आज आपण आलो आहोत। हे मंदिर करा नदीच्या तीरावरती वसलेले आहे। पांडवेश्वर मंदिर हे यादवकालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले मंदिर आहे। हे मंदिर अतिशय प्राचीन आहे। या मंदिराला पांडवेश्वर किंवा पांडेश्वर मंदिर म्हणून सुद्धा संबोधले जाते। या मंदिरात शिवरात्रीचा उत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो। असे म्हटले जाते, पांडवांनी इथे कुंभश्राद्ध आणि यज्ञ केला। पांडवांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली, तसेच इथे सुबक देवालय सुद्धा बांधले। मित्रांनो, या मंदिराचा परिसर अतिशय विलक्षण आहे। याही मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवरती स्तंभ शाखेला 2 द्वारपाल आहेत। त्यांना प्रतिहार किंवा प्रतिहारी सुद्धा म्हटले जाते। प्रति म्हणजे परत पाठवणे आणि त्याहते म्हणजे निवडणे। याचा अर्थ असा की मंदिरात येणाऱ्याची निवड करण्याचे काम प्रतिहार किंवा द्वारपाल करत असतो। हे शिल्प कोरण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे द्वारपाल हे मंदिरातील देवतांची देखभाल करतात असे मानले जाते। मंदिराच्या प्रवेशद्वारातील द्वारपाल अतिशय विलंबनीय आहे। या मंदिराच्या सभामंडपाला जाल वातायन आहेत। जाल वातायन म्हणजे विशिष्ट प्रकारच्या खिडक्या। या सभामंडपाची बाह्य बाजू जेवढी सुंदर आहे त्याच पद्धतीची सुंदरता याच्या आतील बाजून सुद्धा आहे। या मंदिराच्या सभामंडपातील बाह्य बाजूस असलेले स्तंभ हे अतिशय विलक्षण आणि शिल्पांकित आहेत। सभामंडपाच्या बाहेरील बाजूस दोन्ही कोपऱ्यात देवकोष्ठके बनवलेले आहेत। त्यामधील एका देवकोष्ठकामध्ये एक देवी मूर्ती आहे। पांडेश्वर मंदिर हे यादवकालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिले जाते। मंदिराची रचना पाहता हे मंदिर यादव काळाच्या अगदी सुरुवातीला बांधण्यात आलेले असावे असे वाटते। मंदिराच्या पीठ किंवा अधिष्ठानावरती अतिशय सुंदर असे पुष्पथर आपल्याला पाहायला मिळतात। येथील स्तंभावरील शिल्पकला पाहण्यासारखी आहे। तसेच या मंदिराच्या सभामंडपाला असणाऱ्या जाळीदार खिडक्या आपले लक्ष वेधून घेतात। या मंदिराचा पूर्ण सभामंडप हा दगडी शिळांनी झाकलेला आहे। या मंदिराची रचना ही सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह या पद्धतीचे आहे। मित्रांनो, असे हे शिल्पांनी भरलेले पांडेश्वर मंदिर बघायला यायचं कसं? श्री क्षेत्र पांडेश्वर हे ठिकाण पुण्यापासून जेजुरी मार्गाने 62 किलोमीटर अंतरावरती आहे। श्री पांडेश्वर मंदिर हे करा नदीच्या तीरावरती
पूर्वाभिमुख उभारलेले आहे. हे गुगल मॅपच्या साहाय्याने तुम्ही सहजच इथे येऊ शकता. श्री क्षेत्र पांडेश्वर मंदिर आणि या गावाविषयी अनेक उल्लेख मोडी कागदपत्रामध्ये आढळतात. या कागदपत्राच्या उल्लेखाप्रमाणे श्री पांडेश्वर मंदिराबद्दल एक महत्त्वपूर्ण आज्ञापत्र आहे. हे आज्ञापत्र थोरले महाराज म्हणजे शहाजी महाराजांच्या कारकिर्दीत देण्यात आलेले होते. यामध्ये जमीन इनाम यापुढेही चालू ठेवावी असा मजकूर आहे. इसवी सन 1695 साली हे इनामपत्र देण्यात आले होते. आधी सांगितल्याप्रमाणे प्रवेशद्वारावरती साधारण 6 ते 7 फूट उंचीचे 2 द्वारपाल आहेत. हे द्वारपाल अतिशय बारीक कलाकृती केलेले सुंदर असे आहेत. हे द्वारपाल काही प्रमाणात भग्न झालेले आहेत, तरी पण या शिल्पांची प्रमाणबद्धता आणि शिल्प सौंदर्य उठून दिसते. या मंदिराच्या सभामंडपामध्ये दगडी 8 खांब आहेत. या खांबावरती उलट्या नागफण्या कोरल्या आहेत. उलट्या नागफण्या ह्या यादवकालीन शिल्पकलेचे वैशिष्ट्य आहे. या सभामंडपात 24 देवकोष्टिका आहेत, म्हणजे देवळ्या आहेत. मात्र यामध्ये कुठल्याही मूर्त्या नाहीत. या मंदिरातील सभामंडपातील देवकोष्टिका ह्या एकसारख्या आणि एकाच उंचीच्या आहेत. येथील स्तंभावरील नक्षीकाम पाहण्यासारखे आहेत. मंदिरामध्ये स्तंभाचे खूप महत्त्वाचे स्थान आहे, कारण वास्तूच्या छतावरील सर्व बांधकामाचे वजन पेलून धरणारे व त्याला स्थैर्य देणारे घटक म्हणून स्तंभाकडे पाहिले जाते. हा वास्तूचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. येथील स्तंभाची रचना ही चौकोन आणि वर्तुळाकृती यांचे मिश्रण आहे. या मंदिराच्या सभामंडपातील जी द्वारशाखा आहे तिचे शिल्पकला अतिशय उत्कृष्ट आहे, परंतु त्याच पद्धतीचं काम आपल्याला येथील अंतराळातील द्वारशाखावरती तसेच गर्भगृहाच्या द्वारशाखावरती आपल्याला दिसत नाही. या मंदिरातील सर्वात जास्त शिल्पकला आपल्याला येथील सभामंडपातच पाहायला मिळते. अंतराळ आणि गर्भगृह हा खूप साध्या पद्धतीचा आहे. पूर्ण सभामंडप व्यवस्थित पाहिल्यानंतर आपण अंतराळामधून गर्भगृहाकडे जाण्यासाठी निघतो. गर्भगृह हा मंदिराचा मुख्य अंग असतो. या गर्भगृहामध्ये आपल्याला देवाच्या अस्तित्वाची जाणीव होते. या मंदिराचा गर्भगृह हा अतिशय साधा आहे. या गर्भगृहामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं नक्षीकाम पाहायला मिळत नाही, परंतु या मंदिरातील शिवलिंग मात्र अतिशय विलक्षण आणि सुंदर आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर 7 ते 8 लांब चौथऱ्यावर 6.5 ते 7 फूट काळ्या पाषाणातील शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारची शिवलिंग इतरत्र कुठेही क्वचितच पाहायला मिळते. मित्रांनो, साधारण गर्भगृहाची रचना ही प्रत्येक मंदिराची जशी असते त्याच पद्धतीची रचना आपल्याला इथे पाहायला मिळते. गर्भगृह म्हणजे एक बंदिस्त खोली. ती फक्त समोरच्या बाजूने उघडी असते. तिथूनच गाभाऱ्यात जाता येते. गाभाऱ्यात उजेड असावा अशी कोणतीही व्यवस्था केलेली नसते. तिथे देवता मूर्ती व शिवलिंगाशिवाय सर्वत्र अंधारच असतो. एक पंथी मंदपणे तेवत असते, तेवढाच काय तो प्रकाश. या मंदिराच्या गर्भगृहाला खिडकी नाही. इथे बाहेर जाण्याचा छोटासा रस्ता केलाय आणि मस्त हवा आहे तिथून. नंदी मंडपाच्या मागच्या बाजूस जुना विटांच्या साहाय्याने बांधलेला मिनार आहे. इथून दीपस्तंभावरती जाण्यासाठी जागा आहे. वरती जाण्याची जागा आहे, पण जाणं थोडं अवघड आहे. नंदी मंडपावरती पायऱ्यांच्या साहाय्याने
आपल्याला सहजच जाता येते. तेथून आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहता येऊ शकतो. या मंदिरात एक शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखाच्या मते फारक भट आणि विठ्ठल भट जोशी यांनी इसवी सन 1196 साली मंदिराचे बांधकाम केलेले समजते. परंतु सभामंडपाचे बांधकाम पाहता मात्र हे त्यापेक्षाही जुनं असल्याचे आपल्याला समजते. या दीपस्तंभावरती जे नक्षीकाम केलंय, इथं देवदेवतांच्या मूर्त्या आहेत कोरलेल्या. याच्यात वरती आहे ना थोडं मुश्किल आहे. या मंदिराच्या आवारामध्ये एक मोठ्या आकाराचा नंदी मंडप आहे. नंदी मंडपाच्या आतील नंदी अतिशय सुंदर आणि रेखीव आहे. श्री क्षेत्र पांडेश्वर मंदिरात आपल्याला अनेक विरगळ पाहायला मिळतात. तसेच या मंदिराच्या दक्षिण बाजूस चुना आणि विटांच्या साहाय्याने बांधलेल्या वावऱ्या आहेत. मित्रांनो, या मंदिराबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जेजुरी मोरगाव रस्त्यापासून आत पांडेश्वर या गावात करा नदीजवळ पांडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. गावापासून बाहेर निवांत आणि सुंदर ठिकाणे असलेले हे मंदिर मनाला एक वेगळीच शांतता देते. पांडेश्वर नावाप्रमाणेच हे मंदिर पांडवांनी बांधले. पांडवांच्या हातून महादेवाचे कमंडलू कलंडले आणि त्यातून मंदिराशेजारी असलेल्या करा नदीचा उगम झाला अशी कथा प्रचलित आहे. असे असले तरी मंदिरावर चालुक्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. या मंदिराला तटबंदी असून त्यात कमानीयुक्त ओसऱ्या आहेत. पूर्वी या ओसऱ्यांच्या भिंतीवर चित्रे काढलेली होती. त्यातली थोड्या पुसटशा खुणा दिसतात. ओसरीवर जाण्यासाठी 2 जिने आहेत. या मंदिराच्या परिसरामध्ये 4 छोटी मंदिरे आहेत. त्यामध्ये गणपतीची, कुंती, नकुल, सहदेव यांची आहेत. हे कुंती माताचं मंदिर आहे. इथून वरती जाण्यासाठी रस्ता आहे. या वरती पूर्ण असं आपण फिरू शकतो. मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही करा नदी आहे आणि ही काय रचना आहे माहीत नाही. याच्यामध्ये 4-5 माणसं झोपू शकतात अशी रचना आहे आणि हे हिऱ्यासारख्या आकाराचं एक वरती केलेलं आहे. आणि मागे जो दीपस्तंभ आहे तो दिसतोय तो, त्याच्यामध्ये वरती जाणं खूप सोपं आहे पण खाली येणं खूप अवघड आहे. त्यामुळे कधी आलात तर त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण आम्ही अडकलो तिथं खाली येताना. त्यामुळं तिथं जायचं नाही आहे. आणि हे माझ्या मागे जे बघताय ते मंदिर आता आपण बघितलेलं आहोत. मित्रांनो, हा जो दिसतोय ना हा घाट आहे. याच्या तुम्ही बांधकाम बघू शकता आणि याच्याच बाजूला ह्या 2 समाध्या आहेत. मित्रांनो, हे मंदिर अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असं बांधकाम आहे. थोड्या काही मूर्त्या भग्न झालेल्या आहेत पण मंदिर नक्की बघण्यासारखं आहे. ह्या मंदिराच्या परिसरामध्ये कुंती मातेचं मंदिर आहे आणि एक गणपतीचं सुंदर मंदिर आहे. आता तुम्ही बघू शकता माझ्या मागेच हे मुख्य मंदिर आहे आणि ह्याच मंदिराच्या बाजूला हे कुंती मातेचं मंदिर आहे आणि हे ते गणपतीचं मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे. तर आता आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं शूटिंग केलं आहे आणि तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायची विसरू नका. आणि बाजूला एक बेल आयकन आहे, त्याला प्रेस करायची विसरू नका, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल. तर आता आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.